रामकृष्ण हरी माऊली. तर फायनली आज आमची दिंडी निघालेली आहे आपल्या टेंभुर्णी ते पंढरपूर डायरेक्ट. आणि तुम्हाला मी दाखवत आता कशी तयारी चालू आहे. तर सामान भरणं चालू आहे गाडीमध्ये, टाकणं चालू आहे तप्पडं ते सगळं. आता गाडीची तयारी चालू आहे इथं. आता झेंडा लावून घ्यायचा इथं समोर. ते रावटीसाठी या ठिकाणी वरती बांबू टाकलेले तप्पड आहे. एखादी हे बघा ना काडी कुठे. आता गाडीला झेंडे लावून चालू आहे. टोपी सरळ टोपी असते करून घेतो कैलास. अरे दिवा लाव ना. स्वस्तिक कर काढ. हा कार्यक्रम येणार मीडियावाले चालले ते सांगा. काय केलं तर मीडिया मध्ये घ्यायचं बरोबर. काय केलं एखाद्या ठिकाणी बाहेर गेलं काय कंपनी आपल्याला निमंत्रण द्यायचं आपल्या रस्त्यासाठी तिकडे जाणलं द्यायचं तिच्या ठिकाणीवर. तुमच्या गाल द्यायची म्हणलं तुम्ही. यांचं आधी पूजा होते. स्लेटला लावा ना भाऊ. खाली पाय बघा. हो समोरून घ्या डायरेक्ट गाडीच्या. बदलावाला बोट करा डोळ्यात. ओके घे तर बिल सांग. त्या गाडी उठला पुढे खाली करते. हो पूजा चालू आहे सध्या इकडे. आता बसत बाकी वाटतं. तिच्यात बसली आता. बसले का. आता बसण्याची तयारी चालू आहे इथं. चला चला ही भरली मग ती. हो द्या इकडं. चला ही भरलेली आहे. चला चालले ना. ठीक समोर गेली गाडी. मित्रांनो समोर एक आमची गाडी गेली. आता 2 गाड्या आहेत. टोटल 2 गाड्या आहेत आपल्या टेंभुर्णी ते या ठिकाणी पंढरपूर आपली ही दिंडी आहे. तर मित्रांनो मेन म्हणजे आता
महासंख्या आता बरेच झाले, म्हणजे आता दिंडी चालून तर बरेच झाले, पण आम्ही डायरेक्ट जे समोर माऊलीची दिंडीमध्ये जाणार आहे. आणि आता इकडे आमचे ड्रायव्हर निघाले त्याला गोमत कर. तर चला मित्रांनो, हा ब्लॉग आता या ठिकाणी कंटिन्यू आपण करणार आहे. समोर काय तर तुम्हाला दाखवणारच आहे मी. आता फायनली आमची गाडी लागली राजूर रोडला. हे बघा राजूर रोड. हे पण एक का इथं थोडी आम्ही गाडी थांबवलेली राजूर रोडवरती, कारण की गणेशपूरचे पण या ठिकाणी वारकरी जे येऊ लागलेत. आता बाकी आलेले ते बसणार आहेत आणि आमचे चालक आणि मालक गाडीचे पहिला जो हे येऊ लागले मागं, त्यामुळे थोडं थांबलेलं आहे. तरी येऊ लागली तिथले बसायचे त्यांना गाडीमध्ये, त्यामुळे थोडी गाडी थांबलेली आहे आमची. इथं महाराजला विचारत असं आपण दिंडी चालक जे आहेत महाराज आहे आपल्यासोबत सध्या. तर दिंडी आता आपण जी काढतो तिला आता किती वर्ष झाले बरं? यायला तिसरे 4 वर्ष या वर्षी. 4 वर्ष आहेत. हो. तर आता किती वारकरी आता या वर्षी आहेत? आता या वर्षी पण 40 जवळपास आहे. 40 जण आहेत. हो, 2 गाड्या 2 पिकअपमध्ये 40 लोक आहेत. तर 40 जण आहे सर्व. हो. तर आपण आता इथून पंढरपूर जाणार, पंढरपूरहून शिक्रापूरहून आणि फलटण आणि लोणंद माऊलीच्या सोबत येणार, पण तिकडून चालत. म्हणजे अगोदर आता डायरेक्ट समजा दर्शन घ्यायचं, दर्शन पंढरपूरला दर्शन घ्यायचं, नंतर मग मागे येतो आपण. नंतर माऊली सोबत यायचं, तिकडून येतात परत पंढरपूरला जायचं. परत पंढरपूरला यायचं. म्हणजे आता गणेशपूर ते डायरेक्ट जाणार आपण पंढरपूर, नंतर परत माऊलीची दिंडी वापस येणार आहे. तर आम्ही आता पोहोचले राजूर गणपती या ठिकाणी. हे इकडे बघा, हे राजूर म्हणलंय मार्केट. इथमध्ये जायचं समोर अगोदर आता गणपतीचं दर्शन. आता अगोदर आम्ही गणपती बाप्पा दर्शन घेणार आहे, नंतर समोर जाणार आहे. राजूर गणपती संस्थान इथलं हे बघा, दुकान आहे समोर, हारायचे नारळ वगैरे पाडतात. इथलं वातावरण पाऊस याचा अंदाज झालेला. आज 5-8 दिवस नाही पाणी नव्हतं आमच्याकडे. आज तिकडे हे बघा. हो ना, मी येतो ना. हा तर चला दर्शन घेण्या अगोदर मी गणपतीरायांचं, नंतर पुढे जाणं आहे आम्हाला. सध्या म्हणजे गर्दी कमी आहे. हे बघा, सध्या गर्दी कमी आहे आता. आणि आमचा टाईम काय झाला सध्या? 6:08 मिनिटं. 6:08 मिनिटं झालेले. मला पाहून घे तुम्ही.
इथे महादेव विठ्ठल मंदिर आहे. झालं का? इथे दुकान आहेत. आम्ही आता दर्शन खाली आलो मंदिरावर. आता आम्हाला समोर जायचं आहे. गाडी लावली आता. गाडी ते आमची गाडी समोर आहे. समोर तिकडे लावली वाटतं कुठे तरी गाडी कैलास भाऊने. ते लहान मुलांसाठी. आता हे पण इथं आता गर्दी वाढ लागली. गाडी समोर आहे. सापडली गाडी इकडे पुढे. आणि इकडे ऋषी आलेला आहे. ऋषीला भूक लागलेली वाटतं. काय घेतले रे? चिप्सचे पाकिट त्यानं घेतलेले खाण्यासाठी. भूक लागली असं त्याला. भूक लागली. चालू आपली गाडी किती. आणि मित्रांनो आमच्या एरियामध्ये जे पण पब्लिक असतील किंवा माणसं असतील त्यांना जर कुठं बाहेर जायचं असेल तीर्थयात्रेला तर ते अगोदर गणपतीरायाचं दर्शन घेऊन जातात समोर. त्याशिवाय समोर जात नाही. हे आमच्या एरियाचं एक विशेष आहे. त्यात आमची गाडी समोर. आता गाडीत बसून गेलो. इथं आम्हाला आता आरोग्याचं नाव काय आहे? आरोग्य का? अरे द्या इकडे समोर. याला चिप्स खाऊ लागली. भूक लागलेली. आता आम्हाला समोर जायचं आहे. आम्ही थोडं राजूमध्ये आमचं दर्शन झालेलं आहे आणि आता आम्हाला समोर जायचं आहे. आणि पुढं मित्रांनो तुम्हाला आपल्या यूट्यूब चॅनलवरती वारी संपूर्ण वारीची तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे. तर नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. कारण की तुम्हाला याच्यावरती वारीची संपूर्ण डिटेलमध्ये या ठिकाणी व्हिडिओ पाहायला भेटणार आहे. तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. बोलणं थोडे झालेलं आहे. अजून मला आता जो वातावरणाबद्दल काय हे बघितलं पाऊस येण्यासारखं वातावरण तयार झालेलं आहे. कालू आता डायरेक्ट कसं जायचं समोर. आता डायरेक्ट समोर पुढे पंढरपूर ना. डायरेक्ट पंढरपूरला जाणार आहे.